प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद की आज आपला 12वा उपवास आहे. आणि प्रभू धन्यवाद की या 12 दिवसामध्ये परमेश्वर आपल्याला चालवत आहे, सहायताने मदत करते आणि आपल्या देहाची ताकद तो नवीन आणि नवीन करते. आणि डे बाय डे तो आपल्याला आत्म्यामध्ये वाढवते आणि देहाची कार्य तो आपल्यातून नाहीशी करते. वचन वाचण्यासाठी, आराधना करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी आणि देवाच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी देव बाबा तुम्हाला टाईम देते. सई मॅथी 30:3 मध्ये देवाचं वचन सांगतं की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आज या समयामध्ये प्रभू तुम्ही जर देवाला हाक मारत आहात, देवाकडे शोधत आहात, देवाला तुम्ही मागत आहात, तर देव नक्कीच तुमची हाक ऐकल आणि अशा स्थितीतून परमेश्वर तुम्हाला नक्कीच बाहेर काढेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, उपवास करत आहात, तर परमेश्वर तुमचे मार्ग मोकळे करेल. का नाही, ह्या समयामध्ये आपण प्रार्थना करणार आहोत. डोळे झाकूया, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद आमचे जिवंत प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तो अद्भुत आणि असा महान देव आहेस हे बाबा. प्रभू धन्यवाद की आज दिवसभर तू उपवास करण्यासाठी सहायता आणि मदत केलीस. आमच्या देहाची ताकद तू नवीन केलीस, तुझ्या सानिध्यामध्ये तू बसवलंस दे बाप्पा. प्रभू धन्यवाद, तुझा मुखाचा प्रकाश आमच्यावरती तू पाडतच दे बाप्पा आणि तुझ्या आत्म्यामध्ये तू चालवत आहे त्याबद्दल धन्यवाद देतो पित्या. प्रभू उद्या देखील उपवास करण्यासाठी या प्रत्येक बहिणींना, भावांना तू अनुग्रह आणि कृपा दे बाप्पा आणि या कुटुंबामध्ये तुझा आणि तुझा महिमा केला जाऊ दे पित्या. प्रभू ज्या गोष्टीसाठी तुला ते हाक मारते पित्या, तुझ्याकडे विनंती करते दे बाप्पा. प्रभू त्यांची हाक ऐक, त्यांची प्रार्थना तू ऐक दे बाप्पा आणि या कुटुंबामध्ये तुझा महिमा केला जाऊ दे पित्या. प्रभू तुझा माहिती काय या प्रत्येकांच्या जीवनामध्ये नासू येशूच्या नावामध्ये विश्वासाने स्वीकारते दे बाप्पा. प्रार्थना येशूच्याच नावात मागते आणि स्वीकारते. आमेन.